श्री स्वामी समर्थ. हिवाळा चालू झालेला आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये शरीरामध्ये खूप बदल आपल्याला जाणवतातच. म्हणजेच डोकं दुखते, कंबर दुखते, सांधे दुखतात किंवा मग शरीरामध्ये थकवा जाणवतो. यासाठीच आपण एक रेसिपी बघणार आहोत आणि एकदम मस्त आणि झटपट होणारी रेसिपी आहे. या रेसिपीमध्ये आपण अजिबात शुगर वापरलेले नाही आहे किंवा मग गुळाचा सुद्धा अजिबात वापर केलेला नाही आहे. बिना साखरेची की बिना गुळाची ही बर्फी तयार झालेली आहे. ड्रायफ्रूटची बर्फी तयार करणार आहोत आणि या बर्फीमध्ये आपण सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत. मस्त आणि झटपट होणारी रेसिपी आहे. अजिबात ही खूप मेहनत घेण्याची गरज लागत नाहीये. झटपट 5-10 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते. चला, मस्त आहे आणि झटपट आहे. आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा मग अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. ही जी बर्फी आहे ती अनेक आजारांवर रामबाण असा उपाय किंवा मग एनर्जी बार सुद्धा म्हणता येईल. चला, या आता बर्फीला लागणारे साहित्य बघूया. तर इथे मी घेतलेले आहेत 5-6 अंजीर घेतलेले आहेत. त्याचे मी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि इथे खजूर घेतलेले आहेत. त्याचे सुद्धा मी छोटे छोटे असे तुकडे केलेले आहेत. यामध्ये मी खूप प्रकारचे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत, जसं की बदाम, काजू, पिस्ता हे सीड्स घेतलेले आहेत. म्हणजे मगज, म्हणजे पंपकिन सीड्स किंवा मग वॉटरमेलन सीड्स असे इथे घेतलेले आहेत आणि खसखस घेतलेले आहे. यामध्ये आता तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट आवडत नसतील ते तुम्ही स्किप करू शकताय किंवा मग अजून दुसरे ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असतील तर यामध्ये तुम्ही ॲड सुद्धा करू शकताय. आता जे आपण खजूर घेतलेला आहे तो आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे. त्याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. यामध्ये मला थोडं पाण्याची आवश्यकता वाटलेली म्हणून मी यामध्ये फक्त 2 चमचे एवढं पाणी टाकून हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. आणि त्याच प्रकारे जे आपण अंजीर ठेवलेलं ते सुद्धा वाटून घेतलेलं आहे. अशी फाईन अशी आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे. त्यामध्ये जर तुम्हाला आवश्यकता वाटली तरच तुम्ही यामध्ये पाणी टाका, नाहीतर नाही टाकलं तरी सुद्धा जमू शकते. आता इथे आपण जो बेस होता तो तर तयार झालेला आहे. म्हणजे जी आपली खजूर आणि अंजीरची पेस्ट आहे ती तयार झालेली आहे. आता आपण बाकीची तयारी करूया. तर यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे. कढई थोडीफार गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये 1 चमचा एवढं तूप टाकायचं आहे. जास्त तूप टाकायचं नाही, फक्त 1 चमचा एवढंच तूप टाकायचं आहे. आणि जे आपण काजू आणि बदामाचे बारीक चॉप करून घेतलेलं ते टाकायचं आहे. थोडा वेळ त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. साधारण 10-1 सेकंद थोडंसं परतल्याच्या नंतर जे आपले बाकीचे ड्रायफ्रूट आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि त्यांना सुद्धा चांगला असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला खमंग असं या तुपामध्ये हे जे ड्रायफ्रूट आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. जे आपण सीड्स वापरलेले आहेत यामध्ये तुम्ही सीड्स कमी जास्त करू शकताय किंवा मग अजून जे बाकीचे सीड्स असतात ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकताय. जे आपण तुपामध्ये सीड्स भाजतो तेव्हा ते थोडेसे तडतडले जातात. ते तडतडले की समजून द्यायचं की जे आपले ड्रायफ्रूट आहेत ते व्यवस्थित असे हे भाजून झालेले आहेत. आता यामध्ये मी 1 चमचा एवढी खसखस सुद्धा टाकलेली भाजताना, ती व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेली आहे. आता जे आपण ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहेत ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्याच कढईमध्ये जो आपण अंजीर आणि खजूरचा पेस्ट बनवलेली ती टाकायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला 1-1.5 चमचा एवढं तूप टाकायचं आहे. इथे सुद्धा तुम्हाला जास्त तूप वापरायचं नाहीये, नाहीतर जास्त स्मेल येऊ शकतो तुपाचा आणि अजिबात ही जी बर्फी आहे ती चांगली लागणार नाही. जर तुम्हाला आवडत असेल तूप खायला तर तुम्ही वापरलं तरी सुद्धा जमू शकते. आता याला सुद्धा आपल्याला चांगला असं तुपामध्ये गोळा तयार होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे. अजिबात हे पातळसर किंवा मग थोडंसं सैलसर राहिलं नाही पाहिजे हे जे मिश्रण आहे ते, नाहीतर बर्फी आहे ते अजिबात सेट होणार नाही, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे मिश्रण आहे ते गोळा तयार होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता या मिश्रण व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आणि मी त्याला एका डिशमध्ये काढलेलं आहे. ज्या डिशमध्ये आपण ड्रायफ्रूट काढलेले त्या डिशमध्ये काढलेलं आहे. त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तर काही वेळानंतर हे थंड झालेलं आहे. त्याला आता आपल्याला एकजीव करायचे आहे. म्हणजे ड्रायफ्रूट आणि हे जे मिश्रण आहे खजूर आणि अंजीरची जी पेस्ट आपण परतून घेतलेली त्याला चांगलं असं एकजीव करायचं आहे. पूर्णपणे त्यामध्ये हे जे ड्रायफ्रूट आहेत ते मिक्स करायचं आहे. व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करायचं आहे, नाहीतर बर्फी आहे ती व्यवस्थित सेट होणार नाही किंवा मग व्यवस्थित लागणार
लागणार सुद्धा नाही। आता याला चमच्याच्या साहाय्याने किंवा मग हाताच्या साहाय्याने मिक्स केलं तरी सुद्धा जमू शकते, पण व्यवस्थित असं चांगलं एकजीव किंवा मग मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्णपणे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते त्यामध्ये मिक्स झाले पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता हे मिक्स करताना जर तुम्हाला हे मिश्रण आहे ते थोडंसं चिकट वाटत असेल किंवा मग हाताला चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं तूप लावून घ्या हाताला आणि त्याला मिक्स करून घ्या। तर मग बघू शकता इथे मी त्याचा गोळा एक तयार करून घेतलेला आहे। आता याची आपण बर्फी सेट करूया। तर मी याच्या रोल करून बर्फी बनवणार आहे। जर तुम्हाला तशी नको असेल रोलवाली बर्फी तर तुम्ही एक डब्बा किंवा मग ताट घ्या, त्याला तूप लावा आणि त्यामध्ये ही जे मिश्रण आहे ते टाकून थापून बर्फी सेट केली तरी सुद्धा जमू शकते। आता आपण याचा रोल बनवणार आहोत। तर रोल बनवण्यासाठी पाट किंवा मग ताट घ्यायचं आहे, त्याला खाली तूप लावायचं आहे आणि हाताला सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। आणि ज्या प्रकारे आपण कणकेच्या लाठ्या वगैरे बनवण्यासाठी एक लाठी बनवतो त्याच प्रकारे आपण या मिश्रणाची एक लाठी बनवून घ्यायची आहे। तर मग बघू शकता इझिली तर लाठी वळली जात आहे, अजिबात या हाताला चिटकत नाहीत किंवा मग पाटाला सुद्धा अजिबात चिटकत नाहीये। समजा जर चिटकत असेल तर थोडंसं हाताला तूप वगैरे लावून घेतलं किंवा मग पाटाला तूप लावून घ्या जास्त, म्हणजे व्यवस्थित अशी ही जी लाठी आहे ती तयार होईल। आता यावरती आपल्याला खसखस टाकायची आहे। खसखस अजिबात हाताने टाकू नका, नाहीतर जी खसखस आहे ती हाताला चिटकून राहील, अजिबात त्या रोलला लागणार नाहीत। म्हणून अगोदर आपल्याला पाटावरती खसखस टाकायची, त्यानंतरच याच्यावर आपण हलक्या हाताने हा रोल फिरवून घ्यायचा आहे। हाताने खसखस लावायची नाही, नाहीतर हातालाच खसखस अर्धी चिटकून राहते आणि वेस्ट होते, अजिबात ती पुन्हा काढली जात नाही। हात धुतल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही दुसरा। त्यामुळे आपल्याला व्यवस्थित अशी ही पाटावरतीच पसरवायची आहे आणि हलक्या हाताने हा रोल सेट करून घ्यायचा आहे। आता हा रोल सेट झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। तुम्ही बाहेर सुद्धा ठेवू शकता, पण फ्रीजमध्ये ठेवल्याने ही बर्फी आहे ती व्यवस्थित अशी कट केली जाते। जरी तुम्ही ताटामध्ये जरी थापली असाल ही बर्फी तरी सुद्धा त्याला फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे व्यवस्थित अशी ही बर्फी आहे ती कट केली जाते। तर मग बघू शकता मी फ्रीजमध्ये ठेवलेला साधारण 1-1.5 तासासाठी आणि व्यवस्थित असा हा सेट झालेला आहे। आता ह्याला कट करायचा आहे व्यवस्थित, म्हणून मी इथे फ्रीजमध्ये ठेवलेले आहे। जर याचे तुम्ही लाडू बनवत असाल तर अजिबात फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाहीये, त्याला बाहेर ठेवलं तरी सुद्धा जमू शकते। आता बघू शकता किती मस्त अशी ही बर्फी सेट झालेली आहे। हा रोल आहे तो आणि मस्त अशी ही बर्फी सुद्धा कट होत आहे, अजिबात ती सुरीला चिटकत नाहीये, मस्त आणि इझिली सुद्धा कापली जाते। तुम्ही बघू शकता किती भारी अशी ही बर्फी तयार झालेली आहे आणि मस्त आजारांवर रामबाण उपाय किंवा मग एनर्जी बार सुद्धा याला म्हणता येईल। मस्त अशी ही आणि झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। ही एकदा तुम्ही रेसिपी बनवून ठेवलीत की साधारण 1-2 महिने अजिबात खराब होणार नाही। ही हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायची किंवा मग फ्रीजमध्ये ठेवली तरी सुद्धा जमू शकते, अजिबात 2 महिने खराब होणार नाही। मस्त आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही। तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि ह्या हिवाळ्यामध्ये ही बर्फी तुम्ही नक्की करून खा। ही अनेक आजारांवर किंवा मग सांधेदुखी, कंबरदुखी किंवा मग शरीरातील थकवा कमी करण्यासाठी हा एकदम मस्त आणि हेल्दी असा उपाय आहे, एकदा नक्की ट्राय करा। चला, मस्त अशी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती अशाच नवनवीन रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, तर एकदा चॅनलला नक्की भेट द्या। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या घरातील सदस्य, मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा। चला, आणखी एक नवीन व्हिडिओ सोबत भेटूया, तोपर्यंत बाय बाय।